ऐक्य हे साताऱ्यातलं 100 वर्ष जुनं दैनिक आहे. संपादकच बैठकीतले मित्र असल्यामुळे काहीही लिहिण्याची परवानगी मिळाली. सातत्याने गेले 3 वर्ष मेडिको सोशल या पाक्षिक सदरात विविध विषयांवर मुक्त विचार मला मांडता आले. याचं मी स्वतःच वाचून पॉडकास्ट तयार करताना आनंद तर आहेच, पण लेखकाच्याच वाचनामुळे शब्दांचे बारकावे जास्त चांगले पोहोचतात ही त्याच्या मागची भावना आहे. आपण कसं असावं, अचूक का मृदू, म्हणजे राईट का काइंड? नेहमी खरं बोलावं ते देवाला आवडतं असं 100 वेळा लिहून आणण्याचा गृहपाठ सांगणाऱ्या शाळेमध्ये माझं बालपण गेलं. त्यात आम्ही पुणेकर म्हणजे टर्फले न उसळणाऱ्या लोकमान्यांच्या गावातले आणि रामशास्त्री प्रभुणेप्रमाणे प्रत्येक बाबतीमध्ये निर्णयात्मक. या निर्णयांपेक्षाही ती सांगणारी भाषा सडेतोड. मुंबईहून पुण्याला येताना तापमान खाली जातं आणि अपमान वाढत वाढत जातात, हे तुम्ही ऐकलंच असेल. मग असा विचार येतो की असं राहून माणसं तोडत राहायची का आपल्या आचरणात बोलण्यात मृदुता, कमी काटेरीपणा हे सगळं सांभाळून दोस्ती सलामत ठेवायची. फार अपमानित झालेल्या एका व्यक्तीनं संक्रांतीचं निमित्त साधून या विषयावर लिहा असं मला सुचवलं. असं एक प्रसिद्ध वाक्य आहे की वेन यू हॅव अ चॉईस टू बी राईट ऑर टू बी काइंड, चूज टू बी काइंड. यातला प्रत्येक शब्द महत्त्वाचा. तुम्हाला राईट म्हणजे काय माहिती पाहिजे, काइंड कसं व्हावं कळायला पाहिजे, आणि आपल्याला या दोहोंमधले एक निवडता येईल त्याची चॉईस आहे का याची जाण हवी. हे न कळल्यामुळे काही अचूक राहतील आणि मन दुखावतील, काही आघळपघळ बोलून मुद्दा बाजूला ठेवतील, पण विचारी संतुलित मनं सुवर्ण मध्य साधतील. काइंडनेस राखतील पण मुद्दा सोडणार नाही. कारल्याची भाजी चवदार करतील पण कारल्याचा कडूपणा पूर्ण मारणार नाहीत. राईट असणं हे शब्दांचा आणि विश्वासाचा अचूकपणा दर्शवतं, आणि मृदूपणा म्हणजे काइंड असणं हे नातं टिकवण्याची कळकळ, दुसऱ्याच्या अंतरंगात शिरून त्याच्या भावना समजून घेण्याची कुवत म्हणजे एम्पथी दर्शवतं. खूप भांडणांमध्ये ना राईट आणि काइंड असे उभारून येतात. दोन्ही पार्टी अचूकतेचा दावा करणाऱ्या असल्या तर भांडण सुटणारच नाही. दोन्ही जर मृदू मिळमिळीत असल्या तर नुसतेच बसून पार्टी करत राहतील आणि मुद्दा बाजूला राहील. आपण बरोबर आहोत हे मांडण्याच्या नादामध्ये नातेसंबंधांवर होणाऱ्या परिणामांचा विचार झाकोळून जाऊ शकतो. अचूकता आणण्यामध्ये माहिती, तंत्रज्ञान, विचार यावर इतका भर दिला जातो की एक दुसऱ्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त होऊ शकतो. वादविवादात काइंडपणा आणल्यास तो जिंकणं हरणं फक्त मर्यादित न राहता दोघांच्याही वैचारिक उद्धाराला कारणीभूत ठरतो. अर्णव गोस्वामींनी हा लेख वाचावा असं मला आत्ता अचूकपणे वाटतंय. फक्त पॉइंट रेटण्याऐवजी समोरच्याच्या भावनिकतेला प्राधान्य देणं म्हणजेच राईटवरून काइंडवर झुकणं. नेमकं म्हणजे राईट आपण का बोलतो आहोत याचं पण अवलोकन करावं. ते कदाचित फक्त इगोसाठी असू शकतं, आपली इमेज जपण्यासाठी असू शकतं, आपण म्हणजे एक घाव 2 तुकडे अशा एका माझासाठी असू शकतं. व्हॉट्सॲपवर 2 ओळी छान आल्या होत्या, त्या थोड्या वळवून आता मी असं म्हणतो, अचूकता म्हणजे तुम्हाला किती माहीत आहे याची मृदुता, आणि मृदुता म्हणजे तुम्ही समोरच्याला किती माहिती करून देता याची अचूकता. लेटर आणि स्पिरिट हे दोन्ही शब्द इथे एकदम चपखल बसतात. अचूकता म्हणजे अक्षराबर हुकूम, बाय लेटर मुद्दा राबवणं, भावना वगैरे इथे मध्ये न आणता, आणि मृदुता म्हणजे कटुता टाळून मुद्द्यातलं सत्व आणि स्वत्व बाय स्पिरिट जिवंत ठेवणं. राम मंदिराची प्रतिष्ठापना झाल्यानंतर 4ही शंकराचार्यांनी जर काइंडनेस वापरला असता तर हिंदू धर्माची मोठी सेवा त्यांच्या हातून झाली असती असा विचार मनात येऊन जातो. असं लोक विचारतात की मृदुता किंवा काइंडनेस वापरताना आपण खोटं बोलतो का, आणि तसं असल्यास त्याचा प्रचार व्हावा का? याचं अचूक उत्तर असं आहे की थोडा खोटेपणा येतोच, त्यामुळे ते जास्त अवघड असतं.
धडधडीत सत्य सांगून टाकणं यात काय फार शूरवीरपणा नसतो, पण ते सांगताना नातेसंबंध जपणं, समोरच्याच्या भावना जपणं ही कसरत असते. ही कसरत जर जमली तर सत्य न डावलल्याचं समाधानही राहतं आणि अवतीभोवती सकारात्मक वातावरणही टिकून राहतं. उपदेश म्हणजे नसीहत मृदू शब्दात देता आला तर बरं वाटतं, कारण उपदेशाचा उद्देश दारावर टकटक करून ते दार उघडतं का हेच बघणं असतं. दार तोडणं हा उद्देश नसतो. विनोदाचा वापर पण काइंडनेस वापरण्यामध्ये मदत करू शकतो. आमच्या एका मित्राचा 19 वर्षाचा मुलगा अडून बसला होता. बाबा, माझं माझ्या टीचरवर सॉलिड प्रेम आहे. माझ्या दुप्पट वयाच्या त्या असल्या ना तरी त्यांच्या नुसते येण्यानं माझ्या अंगांगात मुंग्या येतात. माझ्या मित्राला खरं तर 2 कानाखाली वाजवण्याची अचूक भावना आली होती, पण तो म्हणाला, अरे अंगांगात मुंग्या येत हे कसलं लक्षण आहे माहिती आहे का? तुझा कॉमन सेन्स तुझं शरीर सोडून जात आहे त्याचं ते लक्षण आहे. सुदैवानं या विनोदी मृदुतेने दार उघडलं आणि मुलाच्या डोक्यात प्रकाश पडला. आपल्याला हे माहीतच आहे की संवाद चातुर्यात पूर्ण निकाल लावणं समोरच्याचा हे एका बाजूला, आणि कडू औषध शुगर कोटिंगनी पाजणं या 2 मधला आपल्याला फरक करता आला म्हणजेच राईट आणि काइंड याच्यातला फरक समजून घेण्यासारखा आहे. तू मूर्ख आहेस ही आपल्या मनातली अचूक भावना असते, पण तुझं परवा जरा चुकलंच बरं का. या मृदुतेनी सांप भी मरे और लाठी भी न तुटे. या दोन्ही मधला चॉईस जेव्हा असेल ना पर्याय, त्यावेळेला एक निवडावा लागतो. तीक्ष्ण बोलून मत पोचवावं लागतं आणि कधी धादांत खोटं बोलून परिस्थिती सांभाळावी लागते. त्यामुळेच इफ यू हॅव अ चॉईस टू बी राईट ऑर टू बी काइंड, चूज टू बी काइंड असं म्हटलं जातं. तुम्हाला जर चॉईस नसेल तर एक बाजू घ्यावीच लागते आणि त्यावेळेला त्याचे जे काही परिणाम आहेत ते भोगायला लागतात. त्यामुळे मनाशी अशी एक प्रार्थना करावी, मला अचूक काय किंवा राईट काय हे नक्की कळण्याची हुशारी मिळो. मला काइंडपणे ते मांडण्याची क्षमता मिळो. आणि या दोहोंमध्ये पर्याय आहे की नाही हे कळण्याची सारासार बुद्धी मिळो. जीभ जड असल्यामुळे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा हे सहजी मला म्हणता येत नाही, पण एक यूट्यूबचा प्रपंच म्हणून ते म्हणालो असं मानावं. श्रोत्यांसाठीच तयार केलेलं हे अभियान असल्यामुळे आपला सहभाग हे त्याचं यश आहे ही मूळ भावना अगदीच आहे. कॉमेंट्स तर जरूर याव्यात, कडू असोत, गोड असोत, किंवा रात्रीच्या शांततेत जेव्हा झोप येत नसली तर मी तुमचे पॉड्स ऐकते अशी कडू आणि गोड एकाच वेळेला कॉमेंट असावी. या सर्वांची आम्ही वाट बघत असतो.